नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, तुम्ही जर नवीन वोटर आय डी कार्ड म्हणजेच नवीन मतदान कार्ड बनवले असाल आणि तुम्हाला जर तुमचे नाव हे मतदार यादीत आहे किंवा नाही हे जर चेक करायचे असेल तर ते तुम्ही आपल्या मोबाईलवरून करू शकता। जर तुमचे नाव हे मतदार यादीत असेल तरच तुम्ही मतदान करू शकता, अन्यथा तुम्हाला मतदान करता येणार नाही। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन वोटर हेल्पलाईन असे सर्च करायचे आहे। नंतर तुम्हाला अशा प्रकारचे हे ॲप दिसेल, त्याला इन्स्टॉल करा। नंतर ॲपला ओपन करा। ॲप ओपन झाल्यावर येथे तुम्हाला लॉग इन करायला सांगितलेले आहे, तर हे मॅन्डेटरी नाही। खाली तुम्हाला स्किप लॉग इन असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा। येथे सर्वात वर तुम्हाला सर्च युअर नेम इन इलेक्टरल रोल असा लिहिलेला दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता नाव शोधण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स पाहायला मिळतील, तर हे 4ही ऑप्शन्स आपण एक एक करून पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आहे सर्च बाय मोबाईल। येथे तुम्ही तुमचे मोबाईल नंबर टाकून तुमचे नाव जे आहे ते शोधू शकता। तर सिलेक्ट स्टेट यावर क्लिक करून तुमचे राज्य येथे निवडून घ्या। येथे तुमचे मोबाईल नंबर टाका। लक्षात ठेवा, तुमचे मोबाईल नंबर हे तुमच्या वोटर कार्डशी लिंक असायला पाहिजे। नंतर सेंड OTP वर क्लिक करा। तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, ते OTP या ठिकाणी टाकून खाली सर्च बटनावर क्लिक करा। जर तुमचे नाव मतदार यादीत असेल तर याप्रमाणे तुमची माहिती पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुमचे एपिक नंबर म्हणजेच तुमचे वोटर ID नंबर, तुमचे नाव, तुमचे मतदारसंघ तसेच तुमचे मतदार केंद्र इत्यादी। नंतर दुसरे ऑप्शन आहे सर्च बाय बारकोड किंवा QR कोड। तर यावर क्लिक करा। खाली स्कॅन बारकोड यावर क्लिक करून तुमच्या मतदान कार्डवर जे बारकोड असते त्याला स्कॅन करून तुम्ही तुमचे नाव जे आहे ते यादीत चेक करू शकता। नंतर तिसरे ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स। तर ज्यांच्याकडे मतदान कार्ड नसेल किंवा ज्यांचे मोबाईल नंबर हे मतदान कार्डशी लिंक नसेल, ते येथून आपले नाव जे आहे ते शोधू शकतात। तर फर्स्ट नेम येथे तुमचे नाव टाका। लास्ट नेम येथे तुमचे आडनाव टाका। नंतर रिलेटिव्स फर्स्ट नेम येथे रिलेटिव्स म्हणून ज्या व्यक्तीचे नाव तुमच्या मतदान कार्डावर असेल, जसे की तुमचे आई वडील किंवा पती इत्यादी, त्यांचे नाव येथे टाका। खाली आडनाव टाका। एज या ठिकाणी तुमचे वय टाका। सिलेक्ट जेंडर येथे मेल, फिमेल, थर्ड जेंडर जे काही तुमचे जेंडर असेल ते सिलेक्ट करून घ्या। येथून तुमचे राज्य निवडा। खाली तुमचे जिल्हा सिलेक्ट करा। नंतर येथे तुमचे मतदारसंघ निवडून खाली सर्च बटनावर क्लिक करा, तुमची माहिती येऊन जाईल। नंतर शेवटचे ऑप्शन आहे सर्च बाय एपिक नंबर। जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर येथे तुमचे एपिक नंबर म्हणजेच तुमचे मतदान कार्ड नंबर टाका व सर्च बटनावर क्लिक करा। तुमचे नाव येथे तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे व तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे नाव जे आहे ते मतदार यादीत चेक करू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।